मंडळी तुम्हाला माहितीये का की झुडिओला सेल लागला तो पण इयर एंड आणि विंटर सेल आहे. तर मी चालली आहे झुडिओमध्ये काय काय कलेक्शन आहे बघायला. आणि त्याचबरोबर आपण हे घेतोय 1000 रुपीज चॅलेंज. 1000 रुपीजमध्ये आपल्याला तिथे काय काय मिळणार आहे हे आपण बघणार आहोत. चला तुम्ही माझ्याबरोबर आपण पटकन बघूयात की झुडिओमध्ये काय काय आहे. आणि आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते सुद्धा की मी 1000 रुपयामध्ये काय काय घेतलं. चला. सो येस मंडळी, आय एम बॅक विथ द शॉपिंग. जे आपण ₹1000 रुपीज झुडिओ सेल चॅलेंज घेतलेलं ते पूर्ण झालेलं आहे माझं. आणि मी आलेली आहे ही मोठी बॅग घेऊन तुमच्यासमोर दाखवायला, झुडिओ हॉल करायला की आपण काय काय घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी मी स्टार्ट करते छोट्या छोट्या गोष्टींपासून आणि मग मी जे ॲक्च्युअल मोठं घेतलं ते दाखवेन. तर ॲक्च्युली आता 1000 रुपीज म्हणजे मी मोस्टली ना गर्ल्ससाठीच कपडे घेतले आणि मग माझ्यासाठी मी छोट्या मोठ्या ॲक्सेसरीज घेतल्या. कारण की मग तसं जर मी माझे कपडे आणि हे सगळं ₹1000 चॅलेंज करायला गेले असते तर ते बसलं नसतं सगळं. तर सगळ्यात आधी खूप छोटी गोष्ट आहे ती म्हणजे हे आहेत काय म्हणूयात आपण ह्याला, हे बँड्स आहेत. सॉरी, हे झुडिओ बँड्स आहेत. हे ॲक्च्युली इतर वेळेला 79 रुपीजला आहेत, पण सेलमध्ये ते आत्ता मिळाले 49 रुपीजला. सो हे का बरे पडतात, कारण की ह्याच्यामध्ये केस तुटत नाहीत, जे की बाकीच्या जे बो असतात, आपले हेअर बोज असतात त्याच्यामध्ये तुटतात. त्याच्यामुळे हे जे असतात हे खूप बरे पडतात. सो हे मी एक पॅकेट घेतलं की ते 49 रुपीजला, म्हणजे ऑलमोस्ट 30 रुपीज ऑफ मिळाला. आपण ज्या वेळेला भरपूर जे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे वापरत असतो ना, त्याच्यावरती हे जे आहे हे पण सिल्वर इयरिंग्स आय होप तुम्हाला दिसतात. ते मला फक्त 69 रुपीजला हे किती 5 इयरिंगचे पीस मिळाले, जे की सिल्वर कलरमध्ये आहेत सगळे, जे मला खूप आवडले. कारण की ते इतर वेळेला 149 रुपीजला आणि सेलमध्ये ते 149 रुपीजला ते इतर वेळेला, आणि आत्ता ते 69 रुपीजमध्ये मिळाले, म्हणून मला ते जास्त आवडले. त्यानंतर सेम मला गोल्डन कलरमध्ये मी इयरिंग्स घेतल्यात. मध्ये मला असं लक्षात आलं की मी जेव्हा राजस्थान आणि दिल्लीमध्ये शॉपिंग केली त्यावेळेला असे सगळे मोठे मोठे इयरिंग्स मी घेतले आणि सगळेच कुर्ता आणि जे ट्रॅडिशनलवरती जाणारे सगळे जे आहेत ते इयरिंग्स झाले. मग मला नंतर असं लक्षात आलं की माझ्याकडे तर ह्याच्यासाठी म्हणजे वेस्टर्नवरती घालायला वगैरे ना माझ्याकडे काही इयरिंग्सच नाहीत गोल्डन आणि सिल्वर, म्हणून मी ह्याचे 2 पेअर्स जे की 69 रुपीजला असे मला मिळाले. नॉट 96, हे 69 रुपीजचे आहेत. सो मला वाटतं ही खूप चांगली, म्हणजे 140 रुपीजला ॲक्च्युली 2 मिळाले, जे की इतर वेळेला 300 रुपीजला 2 मिळतात, ते मला 140ला 2 मिळालेत ऑलमोस्ट. सो विच इज अगेन अ गुड डील. त्याच्यामुळे मला हे पण मी घेतले. ऑल्सो इतर वेळेला होतं काय की आपण जेव्हा झुडिओमध्ये जातो तर इतर वेळेला हे जे 4 नेल कलर्स आहेत ते 200 रुपयाला मिळतात जवळपास. येस, इतर वेळेला हे जे 200 रुपयाला असतं नेलपेंटचा, अख्खे 4 नेलपेंटचा हा सेट आहे जो विच इज क्वाईट अफोर्डेबल, तो आत्ता मिळाला मला 69 रुपीजला. त्याच्यामुळे ती पण मला खूप चांगली डील वाटली. इतर वेळेला जरी आपण दुकानात वगैरे गेलो तरी 10-20 रुपयाला म्हणले तरी 40 रुपये आरामात असेच जातात. तर त्यापेक्षा 4 चांगल्या क्वालिटीचे जे नेलपेंटचे सेट्स आहेत ते मला 70 रुपीजला मिळाले. सो मला ती पण खूप चांगली डील वाटली. सो ह्या सगळ्या मी 4 ज्या आहेत त्या छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्या की 2 इयरिंगचे सेट घेतले. ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट मला इयरिंगचे सेट्स तसं बघायला गेलं तर मग हे मला 3 इयरिंग्स आणि हे किती आहेत, हे 5 आहेत. सो अशा प्रकारे मला 8 इयरिंग्स 140 रुपयात मिळाल्यात असं आपण म्हणू शकतो. सो सी, हे इतके छान आहेत ना, मला आवडले. हे खरंच मस्त आहेत एकदम, म्हणजे आपण जे वेस्टर्न लुकवरती घालायला ना खूप छान वाटते हे ना. आर्यू, हे बघ ना किती छान आहेत बघ. मस्त मस्त बटरफ्लाय आहे. तसंच मी आता सिल्वर पण ओपन करून बघते. आर्या इज सो हॅपी, तिला हे सगळं खूप आवडतं. हे आहेत सिल्वरवाले पण फार छान मिळालेत मला. हे जे आय होप दिसतंय,
हे जे असे इयरिंग्स आहेत ना ते वेस्टर्न आउटफिट्सवरती किंवा आपण जे वन पीस मॅक्सी वापरतो ना त्याच्यावरती खूप भारी पद्धतीने जातात इव्हन दिस ऑल्सो. आणि हे मस्त वाटतात एकदम, खूप भारी. सो येस, आणि सिल्वर आणि गोल्डन एकदा इयरिंग्स घेतल्या तुम्ही की त्या एन नंबर ऑफ आउटफिट्सवरती जातात, लिटरली एन नंबर ऑफ आउटफिट्सवरती जातात. येस, सो छान वाटलं मला. म्हणजे हे जे इयरिंग्स आहेत हे अशा पद्धतीचे आपल्याकडे नेहमी असावेत, सो दॅट की आपल्याला कुठल्याही आउटफिट घालायचं म्हणला तरी ते आपल्याला पटकन हँडी येतात. फक्त मी अजून ह्याचं हे केलेलं नाही की हे कसं आहे एक्झॅक्टली. मी हे सॉर्ट आउट करून तुम्हाला परत सांगेन. बट हा म्हणजे काय फार ह्याच्यात हे नाही आहे. ठीक आहे, एनिवेज. सो हे जेव्हा ॲक्च्युअल घालायचं त्यावेळेला आपण बघू शकतो की कसे आहेत काय वगैरे वगैरे. ओके, सो येस, आता आर्या मला काढून देते की. तर एक आहे व्हाईट कलरचं नेल पेंट ह्याच्यामध्ये जे की छान आहे. दुसरं आहे हे बेबी पिंक कलरमध्ये. सगळे असे पेस्टल्स मध्येच आहेत हे, म्हणजे दुसरे त्यांनी ठेवलेलेच नव्हते कुठलेच कलर्स, म्हणजे जे सेलमध्ये होते ते. आणि मला सेलमधलेच घ्यायचे होते बिकॉज मी सेल बघायलाच गेलेले. हे काय आहे तर हा पण नेल कलरच आहे, इनॅमल सारखा आहे हे. वरून आपण जे कोटिंग देतो ना ते आहे. आणि एक आहे ते पीच कलरमध्ये. आर्या सावकाश काढून देतीये मला, बट येस शी वॉन्ट्स टू गिव्ह मी. येस, सो दिस इज द कलर, पीच कलर. तर हे सगळे चारही कलर खूप मस्त आहेत. आणि मला ना सध्याचे फ्रंट नेलपेंट्स खूप आवडतात. हां, नो कीप इट. ओके, तर आता हे झालं छोटी मोठी खरेदी. आता मी दाखवते की ऍक्च्युअल जी कपड्यांची खरेदी जी मी आहे ती काय केली. मला आर्याचे कपड्यांचं इतकं, म्हणजे स्पेशली आर्याची इतकी छान डील मिळाली, मला इतकं आवडलं. तर हा जो इतर वेळेला 500 रुपयाला फ्रॉक आहे, क्वालिटी खरंच चांगली आहे ह्याची. हा कितीला असेल, 149 रुपीजला मला हा मिळालेला आहे. ओ माय गॉड, मला इतकं आवडलं. इतकी क्वालिटी खरंच छान आहे ह्याची, खरंच मस्त क्वालिटी. लहान मुलांच्या कपड्यामध्ये एवढी सगळी त्यांनी माझ्यामध्ये डील्स आणि डिस्काउंट ठेवलेले, तर घेईल तेवढं कमी होतं. बट हा आता तर साऱ्याकडे ऑलरेडी खूप सारे कपडे झालेत. मी मध्ये गेलेले त्यावेळेला पण थोडीफार खरेदी केली होती तिच्यासाठी. तर आय लव्ह टू शॉप फॉर माय किड्स, त्याच्यामुळे मी घेते. सो 149ला मला खूप भारी डील वाटली, त्यामुळे मी अर्थातच तिच्यासाठी ते घेतलं. आता हा जो इतर वेळेला टी शर्ट आहे जो की 149 रुपीजला मिळाला असता, हा क्यूटचा टी शर्ट, त्याला बॅक साईडला पण असं डिझाईन आहे, तो 99 रुपीजला होता. आणि क्वालिटी ह्याची पण छान आहे. म्हणजे जर तुम्ही ह्याचं पण क्लोथ फायबर वगैरे बघितलं, फॅब्रिक बघितलं, तर ते खूप मस्त आहे. नॉट फायबर, फॅब्रिक म्हणायचं होतं मला. मी पण विचार करते फायबर, मी म्हणलं काय फॅब्रिक आहे, काय बोलले मी. सो एनिवेज, फॅब्रिक जे आहे ते हे आहे आणि छान आहे, मस्त आहे. आता अजून एक आर्यासाठी मी घेतलं ते म्हणजे विच इज व्हेरी क्यूट अँड आर्या लव्ड इट अ लॉट. दिस इज द पॅन्ट. अशी हार्टवाली पॅन्ट आहे, एकदम क्यूट आहे आणि तिला अशी खूप मस्त दिसेल ती म्हणून. आणि ही पण मला 99 रुपीजला मिळाली, जी की इतर वेळेला 400 रुपीजला मिळाली असती. सी 399चा मला 149ला ही पॅन्ट मिळाली आहे. सो मी उचलली पटकन की येस, किती मस्त पॅन्ट आहे ही. जी पॅन्ट आहे मी म्हणत होते ही एन नंबर ऑफ आउटफिट्स वरती. आणि ह्याचा असा पायघोळ असं त्यांनी ते बुटकट पॅन्ट सारखं दिलंय लहान मुलांना. सो मला ही खूप आवडली पॅन्ट. सो मी तिच्यासाठी ती एक घेतलीच, बिकॉज इतर वेळेला जी पॅन्ट तुम्हाला 399ला मिळणार आहे ती तुम्हाला 149ला मिळत असेल तर अगेन व्हेरी अफोर्डेबल डील आहे असं मला वाटलं. बरं चला, आता ना मी एक कुर्ता जो आहे तो अरोजासाठी घेतलाय, एक कुर्ता मी डेफिनेटली माझ्यासाठी घेतलेला आहे. आणि येस, तर मी दाखवते. मला हे जे पीस आहेत ते 399चे मला 299ला मिळाले. सो हा एक कुर्ता घेतलाय बिकॉज मला 1000 रुपयामध्ये बसवायचं होतं, म्हणून मी एक कुर्तेच घेऊ शकले. अदरवाईज आय वुड हॅव टेकन अ लॉट, पण ठीक आहे. सो हा 399ला जो कुर्ता होता तो मला बसलाय 299ला. अर्थातच 199ला पण तिथे कुर्तीज होते, पण ते खूपच त्याची क्वालिटी खराब होती. म्हणजे लाईक बापरे, जे बाहेर स्ट्रीटला वगैरे सुद्धा 150 रुपयाला वगैरे मिळतील अशा प्रकारची त्याची क्वालिटी होती. त्यामुळे मी ते घेतले नाहीत. पण हा कुर्ता मला खूप आवडला. म्हणजे छान आहे असं घरी वगैरे घालायला, जेव्हा मी शूट वगैरे करत असते घरीच त्यावेळेला. आता मी अरुजासाठी एक कुर्ता घेतला जो की मला अगेन आवडला, जो की मी तिच्यासाठी 199 मधला बघत होते, बिकॉज ती कथकला वगैरे जाते तर एकदम इझिली तिला घालायला याव्या ह्याच्या करता. पण
199चे जे कुर्ते होते त्याची क्वालिटी खरंच खूप खराब होती, म्हणून मी हेच चूज केलं जे की 299 मध्येच आहे. तिला एक्स्ट्रा स्मॉल साईज आहे, जो आपल्या ह्याच्यामधला तो चालतो, तिला बसतो व्यवस्थित, तो थोडेफार टाचून वगैरे तिला बसतो, त्यामुळे दॅट्स ओके. पण हा कुर्ता बघा किती छान आहे आणि ह्याचं पण फॅब्रिक इतकं सुंदर आहे. हा पण खूप छान आहे. हा पण 299 म्हणजे 300 रुपयाला हा कुर्ता आहे आणि खरंच ह्याचं फॅब्रिक खूप सुंदर आहे. मला ह्याचं फॅब्रिक जे आहे ते आवडलं. तर ह्या सगळ्याचे मिळून माझे झालेले आहेत 1061 रुपये. अशा प्रकारे 1000 रुपयाचं हे झुडिओ चॅलेंज मी केलेलं आहे. कसा वाटला हा तुम्हाला झुडिओ सेल हॉल व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.